परंपरेचा सन्मान की रणनीतीचा बाण? भाजपचं ठाकरेंना चॉकलेट? कोण होणार चेकमेट? जुने मित्र पुन्हा एकत्र येणार? विधानसभा निवडणुकीत आरपारची भाषा करणाऱ्या ठाकरे गटाला आता संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिल्याचं समोर आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात जाऊन चंद्रकांत पाटलांनी दानवे आणि ठाकरेंना चॉकलेट दिलं. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं दिसत आहे. तर ठाकरेही महाविकास आघाडीत नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान ठाकरे आणि भाजपमध्ये पुन्हा जवळीक वाढल्याचं चित्र आहे. ते नेमकं कसं पाहूया. 27 जून 2024 चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंना चॉकलेट भेट. 17 डिसेंबर 2024 मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांची भेट घेत ठाकरेंकडून अभिनंदन. 20 डिसेंबर 2024 हिवाळी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांची भेट. 3 जानेवारी 2025 गडचिरोलीतील विकास कामांवरून ठाकरेंच्या मुखपत्रातून फडणवीसांचं कौतुक. 9 जानेवारी 2025 आदित्य ठाकरेंकडून पुन्हा देवेंद्र फडणवीसांची भेट. 29 जानेवारी 2025 पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट. या चॉकलेट भेटीवरून चर्चा रंगत असतानाच ही भेट संसदीय परंपरेनुसार असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं. विशेष म्हणजे दानवे आणि ठाकरेंना चॉकलेट देत असताना दानवेंच्या दालनात उपस्थित असलेले काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते सतेज पाटलांना मात्र पाटील यांनी चॉकलेट दिलेलं नाही. त्यामुळे ठाकरेंना दिलेलं हे चॉकलेट पुन्हा कुछ मीठा हो जाए या भूमिकेतून देण्यात आलंय की शिंदेंवर दबाव वाढवून चेकमेट करण्यासाठी, याचीच राज्यभर चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.